मित्रांनो, ऊस शेती करीत असताना ऊसामध्ये जे काही ऊसाचे तज्ञ लोक आहेत, हे सगळे लोक सांगत असतात की एकरी 40,000 हे आपले फुटवे असले पाहिजे. 40,000 फुटवे. आणि जर एक ऊस आपला जर 2 किलो जरी भरला तरी पण आपलं 80 टनचं अवरेज हे सहज येऊ शकतंय. हे असे सगळे आपले ऊसाचे अर्थतज्ञ आणि जे काही शास्त्रज्ञ आहेत हे पण सांगत असतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं असं आपल्या वावरातला जे ऊस आहे, तर हे ऊस कधी कधी तर 2-3 किलो, कधी 4 किलो पर्यंत ऊस भरतोय. मग 4 किलो पर्यंत ऊस भरतोय, आपला 3 किलो पर्यंत ऊस भरतोय. मग आपल्या शेतीतलं अवरेज हे 40 टन, 45 टन, 50 टन इतक्याच्या वर का जात नाही? ह्याचे आज मी काही कारण सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं कारण आहे की आपल्या शेतीमध्ये आपले जे फुटव्याचं जे नियोजन आहे हे आपण करीत नाही. म्हणजे ऊस जरी आपला 3 किलो भरत असला, पण तरी सुद्धा ऊसाचं जे फुटवे येतं, म्हणजे जे आपल्या शेतामध्ये ऊसाची जी 1 एकर मधली जी संख्या आहे, तर ही संख्या आपली 40,000 फुटवे ही होत नाही. त्यामुळं आपल्या शेतीचं अवरेज हे वाढत नाही, आपल्या ऊसाचा अवरेज वाढत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला फुटव्याचं नियोजन कसं करायचं ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याकडे 18-121 ह्या जातीचा ऊस आहे. ऊसाची लागण करून जवळपास 2.5 महिने आता पूर्ण होत आलेले. तर 2.5 महिन्यामध्ये आज बघू शकता तर ऊसाची उंची जवळपास काही पानं येतं हे माझ्या खांद्या इतकी, म्हणजे 5 फुटाच्या आसपास ही काही काही ऊसाची उंची झालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता तर ऊसामध्ये फुटवा कसा येतो. ऊसाचा फुटवा एकदम जोरदार ऊसाचा फुटवा झालेला आहे. संख्या पण ऊसाची भरपूर आहे. आणि आपल्याला आता ही मेहनत करायची ही कशासाठी करायची, की हे जे फुटवे आहेत हे फक्त वर गेले पाहिजे ह्याच्यावर आपल्याला मेहनत करायची. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ऊसासाठी आपण पहिला एक ढोस टाकला होता. ज्यावेळेस ऊस आपला 1 महिन्याचा होता, त्यावेळेस आपण ह्याला ऊसाचा एक डोस दिला होता, खताचा एक डोस दिला होता. तर खताचा डोस देत असताना आपण त्याच्यामध्ये 2-20-20-13चे पोते घेतले होते, 2 युरिया घेतले होते आणि त्याचबरोबर कॅचएस आणि NH5 हे पण घेतलं होतं. त्याचबरोबर ऊसामध्ये हिरवेगारपणा चांगला राहावा, ती प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली व्हावी, त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये घेतलं होतं कॅसिल नावाचं जे आपलं सिलिकॉन आहे, हे पण आपण ह्याच्यामध्ये वापरलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, ह्या अशा प्रकारे आपण ह्या खताचा डोस पूर्ण घेतला होता. आणि त्यानंतर एक पाणी दिलं. आणि पाणी दिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपली वापसा कंडिशन होईल आणि अ, पायथाम होईल, त्यावेळेस आपण एक ओलसर जमीन असताना आपण ह्याच्यामध्ये एक फवारणी पण घेतली. शेतकरी मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये फवारणी घेतली होती. 6B एक घेतलं होतं, 1261 घेतलं होतं, चिलिटेड मधलं मायक्रोन्यूट्रॉन घेतलं होतं, एक बुरशीनाशक हे एक आपण घेतलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्याच्या नंतर ऊसामध्ये एक 8-15 दिवसामध्ये भरपूर असे फुटवे ह्याच्यामध्ये दिसायला चालू झाले आणि ऊसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसला. शेतकरी मित्रांनो, जे आपण 6BA ची आपण ज्यावेळेस ऊसावर फवारणी करतो, तर 6BA ची फवारणी केल्याच्या नंतर 6BA हे पेशीचं विभाजनाचं काम करीत असते. म्हणजे जे आपल्या हे जे पान आहे, ह्या पानामध्ये काही पेशी असतात, त्या पेशीची संख्या जशी असेल तेवढं त्याच्यातून खालून फुटवे निघण्याचं काम करीत असते, संख्या जेवढी वाढेल तेवढी. तर ही पानामधल्या ज्या पेशी, ह्या पेशीचं विभाजन करण्याचं काम हे 6BA करीत असते. 6BA घेत असताना त्याच्याबरोबर एक सॉलंट होतं आणि त्या सॉलंट मध्ये 6BA टाकलं, ती पूर्ण बाटली हलवून घेतली आणि हे बाकीचं मिश्रण तयार करून 12 एक्स्ट्रा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस ते सगळ्या मिश्रणामध्ये काढू नका, ते वेगळं एका फवाऱ्याच्या आपल्या वरच्या झाकणामध्ये टाका. म्हणजे मग ते सगळं औषध न्यूट्रल करणार नाही, त्याची औषधाची पॉवर नाही तर कमी करीत असते. तर शेतकरी मित्रांनो, असं 6BA सिलिटेड मायक्रोन्यूट्रन ह्याची आपण ह्याच्यावर फवारणी घेतली आणि त्यानंतर हे आलेले रिझल्ट आहेत. शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर पुन्हा एक आपण दुसरी एक फवारणी घेतली. ती दुसरी फवारणी आपण 2 महिन्याचा ऊस झाल्यावर घेतली होती. तर 2 महिन्याचा ऊस झाल्यानंतर फवारणी जी घेतली, तर त्यावेळेस पासून आपले फुटवे पण चांगले दिसायला चालू झाले आणि ऊसामध्ये बघा, शेंड्यापर्यंत जी आपण दुसरी फवारणी घेतली त्याच्यामुळे शेंड्यापर्यंत कुठेही पान तुम्हाला जळालेलं करपालेलं हे असं दिसणार नाही, एकदम हिरवेगारपणा पण भरपूर आहे. तर शेतकरी मित्रांनो, फुटव्याचं नियोजन हे नक्की करा. फुटव्याचं नियोजन झाल्याच्या नंतरच आपल्या ऊसाचं ॲव्हरेज हे वाढू शकतंय. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असले तर गावकरी आपला शेतकरी मित्र
म्हणून माझं एक युट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.